भारत सरकारच्या राष्ट्रीय पशुधन म्हणजे LLM ची जी स्कीम ज्या पद्धतीने राबवली गेली त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य सुद्धा अशाच पद्धतीने एक योजना घेऊन येत आहे आणि पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत ह्या योजनेचा लाभ ह्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी ही योजना सुरू करण्यात येणार होती, परंतु ही अजून देखील प्रतीक्षेत आहे। लोक या योजनेची वाट पाहत आहेत। या योजनेच्या अंतर्गत 15 ऑगस्ट रोजी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि ही योजना लवकरच लोकांच्या सेवेमध्ये येणार आहे। पशुपालकांसाठी ही उपयुक्त ठरणारी योजना नेमकी कशी आहे, यातून नेमके कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळणार आहे, यातून नेमके कोणकोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळणार आहे, शेळी पालकांसाठी असेल किंवा मेंढी पालनासाठी असेल, गायी पालनासाठी असेल किंवा म्हैस पालनासाठी असेल, कुक्कुटपालन असेल, वराह पालन असेल, अशा विविध व्यवसायाकरता हे सरकार वेगवेगळ्या प्रकारे अनुदान देणार आहे। नेमकं कोणत्या व्यवसायासाठी किती अनुदान आहे, त्यासाठी काय पात्रता असणार आहेत आणि नेमकं कोणाला किती अनुदान मिळेल आणि कशा स्वरूपात मिळेल या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, माहिती शेवटपर्यंत पहा। आवडली असेल तर लाईक करा, इतर पशुपालकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पाठवायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी शैलेश शिवम ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मी नेहमीच आपल्या चॅनलवरती शेतीपूरक व्यवसाय आणि पशुपालकांना उपयुक्त ठरतील असे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ घेऊन येत असतो। बंदिस्त मेंढीपालन असेल, शेळीपालन असेल, त्याच्या व्यवस्थापनासंदर्भामध्ये वेगवेगळे व्हिडिओ याच्या अगोदरही बनवले, त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं, छोट्या स्वरूपामध्ये जे लोक व्यवसाय करतायत, घरगुती पद्धतीने करतायत, कमी भांडवलामध्ये करतायत, अशा लोकांना आता हा व्यवसाय मोठ्या स्वरूपामध्ये विस्तारण्याची संधी निर्माण झालेली आहे। आजच्या विषयाला अनुसंगून मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजनेच्या अंतर्गत आपल्याला नेमका कसा फायदा करून घेता येईल या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये कोणकोणते व्यवसाय आहेत, त्यासाठी किती अनुदान आहे आणि त्यासाठी काही पात्रता आहेत, या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे, शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक करा, इतर पशुपालकांपर्यंत पाठवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राष्ट्रीय पातळीवरती पशुधन वाढवण्यासाठी जी योजना केंद्र सरकारने राबवली होती, तिचा फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला दिसला नाही, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक व्यवसाय करण्यासाठी इच्छुक होते, जे शेतकरी मोठे होते, त्यांनी या योजनेचा लाभ घेतला। परंतु सामान्य कुटुंबातल्या आणि कमी प्रमाणामध्ये ज्यांना युनिट तयार करायचंय, सुरू करायचे, अशा लोकांना या योजनेचा फायदा जास्त घेता आला नाही आणि काही चुकीच्या धोरणांमुळे किंवा काही लोकांनी हे फार्म पुढे न बांधल्यामुळे ती योजना थोडीशी स्थगित करण्यात आली। परंतु महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने सुद्धा अशाच पद्धतीने एक योजना आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी सुवर्ण संधी यामुळे निर्माण झालेली दिसते। परंतु 1 मे रोजी सुरू होणारी योजना ही जवळपास 15 ऑगस्ट पर्यंत 3 महिने 3.5 महिने याच्यावरती काम केल्यानंतरही अजून लोकांच्या सेवेमध्ये आले नाहीये, परंतु ही लवकरच लोकांच्या सेवेमध्ये येऊ शकते। महाडीबीटी पोर्टल वरती आपल्याला अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेच्या अंतर्गत आपल्याला गाई पालन असेल, शेळी मेंढी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, वराह पालन असेल, अशा अनेक व्यवसायासाठी आपल्याला अर्ज करता येऊ शकतो। GR प्रमाणे आपल्याला पशुपालनामध्ये गाई आणि किंवा म्हैस जर तुम्ही निवडली तर यामध्ये आपल्याला 5 गाई किंवा 5 म्हशी अशा पद्धतीने योजना मिळू शकते। शेळी मेंढीचा विचार केला तर 50+5 म्हणजे 50 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 5 बोकड किंवा नर मेंढे अशा पद्धतीने आपल्याला ही योजना राबवता येईल। कुक्कुटपालनामध्ये 3000 किंवा 5000 पर्यंतच्या पक्ष्यांचं शेड बांधून आपल्याला ही कुक्कुटपालन व्यवसाय ही करता येऊ शकतो। गाई पालन किंवा म्हैस पालन असेल तर त्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे याचा विचार जर आपण केला तर एका गाई किंवा म्हशीसाठी 1 लाख रुपये, गोठा व्यवस्थापनासाठी किंवा गोठा बांधणीसाठी जवळपास 3 लाख रुपये आणि इतर तुमचा कडबा कुट्टी असेल, दुधाचं यंत्र असेल किंवा सोलर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी जवळपास 3 लाख रुपये, 2.5 ते 3 लाख रुपये अशा पद्धतीने योजना आहे। सामान्य कॅटेगरीच्या लोकांसाठी हे 50% आणि ST-SC साठी जवळपास 75% पर्यंत अनुदान यामध्ये मिळणार आहे। महिला उमेदवारांसाठी किंवा महिला अर्जदारांसाठी ह्यामध्ये 30% आरक्षण आणि दिव्यांग बांधवांसाठी 5% आरक्षण हे कॉमन सगळ्या योजनांसाठी आहे।
30% महिलांसाठी आणि 5% हे दिव्यांगांसाठी. त्याचप्रमाणे शेळी मेंढीमध्ये 50+5. शेळी पालन जर तुम्ही निवडला असेल किंवा तुम्हाला बंदिस्त शेळी पालन करायचं असेल तर तुम्हाला 50 शेळ्या आणि 5 बोकड खरेदी करायला लागतील. त्यासाठी आपल्याला 12,000 रुपये प्रति शेळीसाठी आणि 15,000 रुपये बोकडासाठी. त्याच पद्धतीने जर बंदिस्त मेंढीपालन हा व्यवसाय जर तुम्ही करण्यासाठी निवडला असेल तर तुम्हाला मेंढी खरेदीसाठी सुद्धा 12,000 रुपये आणि त्यांचे नर म्हणजे मेंढी खरेदीसाठी सुद्धा आपल्याला 15,000 रुपये, गोठा बांधणीसाठी 2 लाख रुपयाच्या आसपास, कटर आणि इतर साहित्यासाठी त्यासाठी सुद्धा सोलर आहे. अशा पद्धतीने खरेदीसाठी जवळपास 2 लाख रुपये. या योजनेमध्ये सुद्धा सामान्य अर्जदारांना 50% एसटी आणि एससी साठी हे 75% अनुदान या योजनेत देखील आहे. यासाठी सामान्य पात्रता एकच आहे की जवळपास 1 एकर जमीन ह्या प्रकल्प राबवण्यासाठी तुमच्याकडे असली पाहिजे. 1 एकर जमीन नसेल, तुमच्याकडे कसल्याच पद्धतीची जमीन नसेल तरी तुम्ही 5 वर्षाचा कमीत कमी तुमचा भाडेपट्टा करार झालेला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपलं रेंट ॲग्रीमेंट हे 5 वर्षाचं जर असेल तर आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं, शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल, अत्यल्प भूधारक आणि अल्प भूधारक असेल तरच या योजनेचा लाभ त्याला घेता येणार आहे. 1 एकर पर्यंत ज्याला जमीन आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्याची शक्यता या योजनेमधून जास्त जाणवते. थोडक्यात काय तर ज्या लोकांना उद्योजक व्हायचंय किंवा या व्यवसायामध्ये विस्ताराने काम करायचंय त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आतापर्यंत भरपूर योजना ह्या शेळी मेंढीसाठी आल्या, परंतु ही योजना काहीतरी नाविन्यपूर्ण आहे असं काही गोष्टी आपल्या समोर येताना दिसत आहेत. आणि खरंच ही योजना जर योग्य पद्धतीने राबवली गेली आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने जर अनुदान आणि ह्या योग्य पद्धतीने मिळालं तर ही तुमच्यासाठी असलेली खूप मोठी संधी आहे. आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पशुपालकांना विनंती करतो की ज्याप्रमाणे तुम्ही गेले 3 वर्षापासून मी या व्यवसायामध्ये काम करतोय आणि मला येणारे अनुभव मी एक मागच्या वर्षापासून तुमच्याशी शेअर करतोय की प्राण्यांची खरेदी कशी असली पाहिजे, गोठ्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, त्याची गोठ्याची उभारणी कशी असली पाहिजे, फार्म का बंद पडतात, नेमका व्यवस्थापनामध्ये कोणत्या अडचणी येतात, लसीकरण कोणते, आजार कोणते, ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या शक्य होईल त्या ठिकाणी शासन मान्यता असेल अशा ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घ्या. त्या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण असणं महत्वाचं आहे. जर तुम्ही या व्यवसायामध्ये नवीन असाल तर तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. जर तुम्ही या व्यवसायामध्ये जुने असाल तर तुम्हाला कमीत कमी 2 वर्ष अनुभव असल्याचं प्रमाणपत्र तुमच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तुम्हाला घ्यावं लागणार आहे. ही सुद्धा पात्रता तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती ज्यावेळी तुम्ही अर्ज करणार आहात त्यावेळी तुम्हाला यामध्ये उल्लेख करावा लागणार आहे. जर तुम्हाला बँकेची मदत घेऊन हा कर्ज उभा करायचा असेल किंवा प्रकल्प उभा करायचा असेल तर तुम्ही बँकेत अगोदर अर्ज करून तुमची पात्रता किंवा तुमचा प्रकल्प उभारणीचा जो आराखडा आहे तो तुम्ही बँक अधिकाऱ्यांशी बोलून अगोदर तुम्ही तिथून सँक्शन मिळवलं पाहिजे की महाडीबीटी पोर्टलला ज्यावेळी तुम्ही अर्ज करणार आहात की तुमचा निधी कसा उपलब्ध करणार आहात तुम्ही हे तुम्हाला त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. की जर तुम्हाला XYZ बँकेने सांगितलं की 10% तुम्ही भरा, 90% रक्कम आम्ही देतो, म्हणजे जर प्रकल्पाची किंमत 10 लाख रुपये असेल तर 1 लाख रुपये तुम्ही भरा आणि 9 लाख रुपये आम्ही कर्ज देऊ शकतो, असं जर तुम्हाला जर सँक्शन तुमच्याकडे मिळालं तर त्या तुम्ही भांडवलाची उभारणी ह्या बँकेच्या मदतीने करणार आहात हे तुम्हाला सांगावं लागेल. आणि तुमच्याकडे उपलब्ध असणारी तुम्ही कशा पद्धतीने या योजनेसाठी पात्र आहात हे तुम्हाला महाडीबीटी पोर्टलला सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जर तुम्ही या योजनेसाठी पात्र झालात तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. सामान्य कॅटेगरीतील तुम्ही शेतकरी असाल, अल्पभूधारक असाल, अत्यल्पभूधारक असाल तर तुम्हाला जवळपास शासनाच्या मार्फत 50% अनुदान आणि जर तुम्ही एससी किंवा एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 75% अनुदान मिळणार. हे अनुदान जवळपास 2 ते 3 टप्प्यामध्ये मिळू शकतं. 2 टप्प्यामध्ये मिळण्याची जास्त शक्यता आहे. तुम्ही प्रकल्प उभारणी केल्यानंतर तुम्हाला 50% मिळू शकतात आणि तुम्ही ज्यावेळी प्राण्यांची खरेदी कराल त्यावेळी तुम्हाला उर्वरित 50% रक्कम मिळू शकते. अशा पद्धतीने ह्या योजनेची डिझाईन केलेलं आहे. जर ही योजना युद्ध पद्धतीने राबवली गेली तर महाराष्ट्रभरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराची तरुणांना खूप मोठी संधी, महिलांना सुद्धा या व्यवसायामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन ठरेल अशा पद्धतीची ही योजना महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्याचं एक प्रयोजन आहे.
आणि ह्या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त बजेट दिलं गेलंय अशा पद्धतीची चर्चा आहे. आता जर ही योजना खरंच योग्य पद्धतीने राबवली गेली तर मात्र बऱ्याच तरुणांना याचा फायदा होईल, ग्रामीण भागातील कुटुंबांना याचा फायदा होईल आणि घराघरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये नवउद्योजक निर्माण होण्यासाठी खूप मोठी ही संधी आहे. ज्या तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभारायचा आहे, त्यांनी छोट्या खाणी सुरू केलेला आहे, तो त्यांना विस्तारायचा आहे, परंतु भांडवलाअभावी त्यांना ही गोष्ट करता येत नव्हती. त्यांच्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि फार मदत होईल आणि त्यांना मदत होईल, आर्थिक मदत होईल अशा पद्धतीची ही महत्वाकांक्षी योजना आहे. याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचं शेळीपालन, मेंढीपालन आणि पशुपालनाच्या व्यवस्थापना संदर्भामध्ये काही महत्वाचे व्हिडिओ मी याआधीही आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत. ते तुम्ही पाहून घ्या आणि जरी तुम्हाला काही वाटलं या योजनेबद्दल असेल किंवा नवीन विषयाबद्दल तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सुचवू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर इतर पशुपालकांपर्यंत पाठवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय जवान, जय किसान.